गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री गणेशाय नमः. नमस्कार मित्रांनो. अध्यात्म व ज्योतिषशास्त्र यांची सांगड घालून सर्वसामान्य व्यक्तींना सहज करता येतील असे, सहज समजतील असे सोपे अनुभविक तोडगे आज मी तुमच्यासमोर घेऊन येतो आहे. श्री विनायक ज्योतिष या चॅनलच्या माध्यमातून छोटासा प्रयत्न करतो. पहिलाच व्हिडिओ आहे, नक्कीच तुम्हाला आवडेल. आणि या पहिल्याच व्हिडिओमध्ये, पहिल्याच भागामध्ये मी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याचा अतिशय जो प्रश्न आहे, धन पैसा, आपल्यावर महालक्ष्मीची कृपा कशी होईल, आर्थिक अडचणीतून कसा मार्ग काढता येईल, याकरता मी तुम्हाला काय उपाय सांगणार आहे. नक्कीच तुम्हाला आवडेल. श्री महालक्ष्मीची कृपा होण्याकरता सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण नेहमी काय करतो की महालक्ष्मीचा जप करतो, मंत्र म्हणतो. पण ह्या महालक्ष्मीचा जप करताना, मंत्र करताना तिचं जे स्थान आहे, महालक्ष्मी मातेचं जे स्थान आहे, हे प्रभूजी श्री विष्णू आहेत, त्यांच्या हृदयामध्ये आहे. तर श्री विष्णूच्या हृदयामध्ये जे काही महालक्ष्मीचं स्थान आहे, तर महालक्ष्मीच्या जपाबरोबर, मंत्राबरोबर आपण जर श्री विष्णूचं जर ध्यान केलं तर आपल्याला लक्ष्मी मातेची कृपा तात्काळ होते, लवकर होते. याकरता आपल्याला काय विशेष करण्याची गरज नाही आहे. आपली जे नित्यकर्म आहे, नित्यची पूजा आहे, ती पूजा झाल्यानंतर आपण नेहमी श्री विष्णूबरोबर श्री महालक्ष्मीचा जो मंत्र आहे, श्री लक्ष्मीनारायणाभ्याम नमः, या मंत्राचा जर नित्य नियमाने सकाळी संध्याकाळी एका ठराविक वेळेवर 108 वेळा जर तुम्ही जप केलात तर तुम्हाला नक्कीच श्री महालक्ष्मीची कृपा प्राप्त होईल. या मंत्राबरोबर आपण जे म्हटलेलं आहे की महालक्ष्मीला एखादी वेणी, एखादं फूल, बर्फी किंवा भाऊबीजेचं फळ आपल्याला अर्पण करायचं आहे, त्यामुळे आपल्यावरती महालक्ष्मीची कृपा होते. परंतु हे करत असताना आपल्या घरामध्ये देखील स्वच्छता, टापटीपणा असायला पाहिजे. कपडे, वस्त्र जे आहेत यांचा जो संबंध आहे हा डायरेक्ट शुक्राशी आहे. शुक्र ही लक्झरी आहे. त्यामुळे आपण घरामध्ये जे आपले कपडे जे ठेवतो ते जर अस्ताव्यस्त कधीच ठेवू नये. घरामध्ये आपलं वॉर्डरोब आहे, लोजेचं कपाट आहे, ते उघडल्यानंतर बऱ्याच जणांचे कपडे असे कपाटातून डायरेक्ट बाहेर पडतात. तसं व्हायला नाही पाहिजे. कपडे व्यवस्थित जर तुम्ही रचून त्याची घडी घालून जर व्यवस्थित ठेवलेत तर जेवढं तुम्ही तुमचं वस्त्र चांगलं ठेवाल, घरामधलं काच सामान चांगलं ठेवाल, स्वच्छता, टापटीपणा ठेवाल, तेवढी महालक्ष्मीची कृपा आपल्यावर होत राहील. त्याचप्रमाणे आपली जी गृहलक्ष्मी आहे, घरातली जी स्त्री आहे, हे देखील महालक्ष्मीचं स्वरूप आहे. तर घरामध्ये जितकं होईल तेवढं शांत वातावरण असावं, घरामध्ये वादविवाद नसावे. घरची जी लक्ष्मी आहे ही नेहमी कशी प्रसन्न राहील याकडे घरच्या कर्त्या पुरुषाने देखील लक्ष द्यायला पाहिजे. घरातल्या स्त्रीने पायामध्ये शक्यतो पैंजण वापरावे. पैंजणाला त्या छोटीशी घुंगूर असावी. त्यायोगे देखील घरामध्ये आर्थिक सुबत्ता येते. लहान मुलं आहेत आपली, मुलगा आहे, मुलगा हा ज्योतिषशास्त्राप्रमाणे केतू आहे, मुलगी म्हणजे बुधा आहे. चांगला व्यापार पाहिजे असेल त्या लहान मुलांबरोबर, आपल्या घरातल्या मुलांबरोबर आपल्याला प्रेमाने बोललं पाहिजे, त्यांना समजून घेतलं पाहिजे. लहान मुलगी जी आहे, जिला आपण कुमारिका आहे, हे देखील आपण देवी स्वरूप मानतो, तर तिच्याशी देखील प्रेमानेच वागलं पाहिजे. तिला देखील पायामध्ये जर पैंजण जर वापरायला दिले आणि त्याला जर घुंगूर असेल तर ती ज्यावेळी घरातून आपल्या वागडते त्यावेळी त्या घुंगुरांचा जो छान छान आवाज येतो. यांनी देखील घरामध्ये एक चांगले वाईब्स, चांगला नाद निर्माण होतो. हे देखील लक्ष्मी मातेच्या कृपेचं एक संकेत आहे. तर घरामध्ये लक्ष्मीनारायणाला महाजप करता करता घरामध्ये जेवढं शांत वातावरण राहील, घरातली गृहलक्ष्मी तुमची प्रसन्न राहील. बोलताना नेहमी एकमेकाचा आदर केला जाईल, एकमेकाची उणीधुणी काढणं थोडं कमी होईल. त्याचप्रमाणे संध्याकाळी 7:15 किंवा 7:40 ह्या वेळेमध्ये देवाजवळ एक छोटासा जर तुम्ही तुपाचा दिवा लावाल आपल्या देवासाठी,
तर त्याने देखील घरातलं जे वातावरण आहे ते शुद्ध होतं आणि घरामध्ये आर्थिक सुबत्ता यायला मदत होते. संध्याकाळच्या वेळेला शक्यतो कोणालाही पैसे उधार देणं, बाहेर पैसा खर्च करणं ह्या गोष्टी टाळा. जेवढं शांतता राखता येईल तेवढी राखा. एकमेकाचा आदर करा. नक्कीच महालक्ष्मीची कृपा तुमच्यावर होईल. बघा, हा छोटासा उपाय तुम्हाला सांगितलेला आहे. नक्कीच आवडला. लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.